मीराबाईंना शहराचा आमदार म्हणून जी सूत्र घेतली त्याच वेळेस माझ्या ब्रोशरमध्ये सुद्धा मीराबाईंना मेट्रो आमदार असं मी सुचवलं होतं आणि त्यानुसार अ, बऱ्याच लोकांनी हास्यविनोद केला होता की इथे काय मेट्रो येणार आहे वगैरे. परंतु ज्यावेळेस आमचं 2014 साली सरकार आलं त्यावेळेस सर्वप्रथम आमच्या सरकारकडून मी मेट्रो मंजूर करून घेतली आणि ती प्रत्यक्षात सुद्धा उतरवली. आता थोडी दिरंगाई काही गोष्टींमुळे होते, परंतु शेवटी कुठल्याही परिस्थितीमध्ये ह्या वर्षामध्ये दहिसर ते भाईंदर मेट्रो डिसेंबरमध्ये आम्ही चालू करणार आहोत आणि तशा सूचना आम्ही संबंधित सर्व अधिकाऱ्यांना दिलेल्या आहेत. त्यांनी पाहिलेचे अधिकारी सुद्धा आज या ठिकाणी याच्यामुळे डिसेंबरमध्ये नवीन वर्षाच्या ह्या वर्षाच्या अखेरीस आणि नवीन वर्षाच्या सुरुवातीला डिसेंबरमध्ये मेट्रो मीरा भाईंदर शहरातून दहिसरकडे आणि दहिसरमधून मीरा भाईंदर शहराकडे येणार आहे. त्यानंतर आता 12 तारखेला आम्ही एमएमआरडीच्या कार्यालयामध्ये एक बैठकीचं आयोजन केलेलं आहे. त्या बैठकीची माहिती आम्ही तुम्हाला देऊच. परंतु त्या बैठकीमध्ये सुद्धा जो पुढचा मेट्रोचा भाग आहे म्हणजे सुभाषचंद्र बोस मैदान ते डोंगरी आणि नवीन मार्ग, कारण पूर्वीचा जो मार्ग होता तो आम्ही बदलला, कारण राई मुर्दा ओरव्याच्या ग्रामस्थांनी विरोध केल्यानंतर त्या ठिकाणी समोर गावातून काही बाधित 600-650 घरं बाधित होणार होती. ते तोडून आणि ग्रामस्थांची मागणी होती की आमच्या गावाच्या मागणं रस्ता न्यावा. त्यामुळे तो रस्ता आणि डोंगरी कारशेड पर्यंत जाणारी मेट्रो याचा निर्णय 12 तारखेच्या बैठकीमध्ये निश्चित होईल आणि इतरही काही एमएमआरडीशी संबंधित आहे त्या विषयावर सुद्धा त्या बैठकीमध्ये आम्ही विचार विनिमय करू. परंतु आज महत्वाचा मुद्दा दुसरा असा आहे, एक फ्लायओव्हर आम्ही आमच्या विधानसभेच्या निवडणुकीच्या आधी चालू केला होता छत्रपती शिवाजी मार्गावर. दुसरा फ्लायओव्हर छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीच्या दिवशी म्हणजे 19 फेब्रुवारी पर्यंत चालू करण्याचे सूचना मी दिलेल्या आहेत. कुठल्याही परिस्थितीमध्ये 19 फेब्रुवारीच्या आत ते काम चालू होईल. डेडलाईन त्यांना 19 फेब्रुवारी आम्ही दिलेली आहे, जेणेकरून दुसरा जो फ्लायओव्हर आहे तो 19 फेब्रुवारी पर्यंत चालू होईल. तिसरा फ्लायओव्हर जो आहे त्याला ऑगस्ट 8 पर्यंतची आम्ही डेडलाईन दिलेली आहे की ऑगस्ट 8 पर्यंत तो तिसरा फ्लायओव्हर चालू झाल्यानंतर प्रामुख्याने शहरामध्ये जी वाहतूक कोंडीची समस्या मोठ्या प्रमाणात आहे त्या समस्या दूर होईल आणि वाहतूक कोंडी त्या ठिकाणी होणार नाही. चौथा महत्वाचा मुद्दा हा नॅशनल हायवे ऑथॉरिटीला नोव्हेंबर महिन्यामध्ये आमचे पोलीस कमिशनर मधुकर पाटील यांच्या सूचनेनुसार त्यांना एनओसी आम्ही दिली होती. विधानसभेच्या निवडणुकीच्याच दरम्यान किंवा त्या आधी सुद्धा मी साहेबांना सांगितलं होतं आणि त्यांनी ताबडतोब ट्रॅफिकच्या समस्या असतानाही नॅशनल हायवे ऑथॉरिटीकडनं 2 आमचे अंडरपास मंजुरी आमची दिलेली आहे, त्याला परवानगी दिली होती. एका अंडरपासचं काम चालू आहे. दुसरा अंडरपास जो आहे तो पांडुरवाडीचा, त्या अंडरपासचं काम काही ट्रॅफिकच्या समस्येमुळे त्याने चालू केलं नव्हतं, परंतु ते काम लगेच पुढील आठवड्यात चालू होणार आहे. त्यामुळे तो अंडरपास सुद्धा लवकरात लवकर पावसाळ्यापूर्वी कसं तो होईल यासाठी नॅशनल हायवे ऑथॉरिटी प्रयत्न करणार आहे. आणि मध्ये अजून एक फूट ओव्हर ब्रिज आहे. त्या फूट ओव्हर ब्रिजच्या आताचं जे लोकेशन आहे त्या लोकेशन मध्ये काही पाईपलाईन्स वगैरे आडव्या येतात. त्यामुळे त्या पाईपलाईन शिफ्टिंग न करता थोडंसं लोकेशन बदलून कुठल्याही अडचणींना सामोरं न जाता आपल्याला फूट ओव्हर ब्रिज करता येईल का याची तपासणी उद्या सकाळीच आमची सिटी इंजिनियर थांबलीत आणि आमच्या हायवे ऑथॉरिटीचे चिटणीस साहेब करणार आहेत आणि उद्याच्या उद्या जागेवर तो निर्णय घेतला. त्यामुळे ते लगेच फूट ओव्हर ब्रिजच्या कामाला सुद्धा चालू होईल. कारण हा जो प्रकल्प आहे त्या प्रकल्पाला ऑलरेडी सेंट्रल गव्हर्नमेंटने मंजुरी दिलेली आहे आणि कार्यदिवशी ठेकेदाराला दिलेला आहे. हे 3 महत्वाचे मुद्दे या ठिकाणी होते आणि त्याचबरोबर शहरातील काही जे शासनाच्या माध्यमातून जवळजवळ 1900 कोटी रुपयाचा निधी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांच्या कार्यकाळामध्ये माझ्या मतदारसंघातील विकासासाठी दिला होता. त्या संदर्भातील काही कामे जी आहेत ती प्रलंबित होती. काही कामांना जिल्हाधिकारी कार्यालयातून परवानगी अद्यापर्यंत मिळाली नव्हती. काही कामं अजून निविदा प्रक्रियेमध्ये काही अडचणींमुळे अडकले होते. तर त्या किती एकूण कामाची 38 ना? आम्ही सर 38 कामांना आज आढावा 38 कामं जी होती त्याचा आढावा घेतला आणि त्यामध्ये प्रामुख्यानं ठीक आहे. तर त्यामुळे प्रामुख्यानं जवळजवळ सगळ्याच कामाला कार्यादेश देण्यात आले. काही कामांना कार्यादेश जे आहे ते ह्याच आठवड्यामध्ये देणार आहेत. त्यामुळे शहरातील सगळी कामं जी आहेत ती आता सुरळीत चालू होतील
आणि त्याचबरोबर महत्वाचा मुद्दा जो काँक्रीटचा आहे. ह्या पावसाळ्यापूर्वी तेव्हा किंवा ह्या पावसाळ्यापूर्वी तरी सगळे काँक्रीट रोडची कामं पूर्ण व्हावी आणि बँक ऑफ बडोदाकडनं जे कर्ज नामंजूर झालं होतं त्याऐवजी आयडीबीआय बँकेकडनं प्रस्ताव आलेला आहे. त्यांनी ते कर्ज देण्याला मंजुरी केलेली आहे. शासन स्तरावर ती मागणी जी मंजुरी आहे ती मिळाल्यानंतर आयडीबीआय आपल्या महापालिकेला कर्ज द्यायला तयार आहे आणि ह्या महिन्याच्या अखेरपर्यंत ते कर्ज मिळेल अशी अपेक्षा आणि आशा आयुक्तांनी सांगितलेली आहे. त्यामुळे जे शहरातील प्रलंबित जी विकास कामं आहेत ती जास्तीत जास्त पावसाळ्यापूर्वी करायचा आमचा निर्णय झालेला आहे. दुसरं 365 दिवस जी नाल्यामध्ये घाण साचते ती घाण साफ करण्यासाठी महापालिका स्तरावरच ठेकेदाराची नियुक्ती न करता आपल्याच कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून नाले सफाईची मोहीम 365 दिवस चालवली जावी. जेणेकरून एकदा पावसाळ्याच्या तोंडावर आपल्याला अडचणींना सामोरं जावं लागणार नाही अशा पद्धतीची भूमिका महापालिका आयुक्तांनी घेतली आणि ते मशीन सुद्धा आता आपण खरेदी करा. अनेक जे प्रकल्प आहेत त्या प्रकल्पांना आता चालना मिळते. बरेच प्रकल्प या वर्षामध्ये आम्ही पूर्ण करू शकतो.